पांढरे घोडे ना. गायमुख चौपाटी. गायमुख चौपाटी. हो अगं काय काळजी करू नको, आम्ही कॅब बुक केलीये, ती येण्यातच आहे. हो हो येऊ आम्ही व्यवस्थित बर का. चल हा बाय बाय बाय. सांगितलं वल्लरीला. आय मायो सगळ्या बॅगा ना तूच घे. अगं असू दे ग. आदू ही बॅग अशी ठेवतात का रे, ते दे इकडं, हे धर तू. अगं मी सांभाळतो ना दोन्ही पण. ही बॅग नीट सांभाळ, महत्वाची बॅग आहे ना आदू. हा हे सगळं काय आहे? अरे इतक्या महिन्यांनी मैत्रिणींना भेटतीये, त्यांना गिफ्ट घ्यायला नको का? अरे हो बरोबर, गिफ्ट तर घेतलेच पाहिजे. पण काय काय गिफ्ट घेतले? आपली वल्लरी वकील आहे ना, हा त्याच्यासाठी पेन घेतलाय वा. आणि त्याच्यासाठी एक छानस शर्ट घेतलंय. ते बघा ते दोघं उभे आहेत आणि त्या मुलाच्या हातात असलेली ती लाल पैशांची बॅग, ती बॅग तुम्हाला काढायची आणि मग त्या दोघांना संपवून टाकायचंय. आणि हो कुठलाही पुरावा उरता कामा नये. हा ठीक आहे. जा. एक काय झालं ग? बोलता बोलता का थांबलीस? तू गिफ्ट बद्दल सांगत होती ना. आदू आतापर्यंत आपली गाडी यायला पाहिजे होती ना रे. हो बघ बरं. एट 284 हा नंबर आहे का रे आदू? नाही नाही नाही, हा नाही. साहेब कॅब बुक केली होती ना? नाही हो, पण गाडीचा नंबर तर वेगळा आहे. अहो साहेब बुकिंग तेच आहे, फक्त गाडी बदलली आहे. आदू अशी कशी गाडी बदलली रे? आपण तर बुक केली होती ना. त्यांना जाऊ दे, आपण आपल्या गाडीची वाट बघू. जा तुम्ही. अहो साहेब तुम्ही या शहरात नवीन आहात काय? नाही नाही. हो साहेब हीच गाडी आहे, तुम्ही बसा ना. हे बघा अधोग शिर. हो हा आदोक्षच. हा त्यांच्याच नावाने बुकिंग आहे. मग बसा ना. तुम्हाला भास्कर कॉलनी मध्ये जायचं आहे ना? हो. हा मग बसा. OTP सांगा तुमचं. हिंदू. अगं नाव पण बरोबर घेतोय, ऍड्रेस पण बरोबरच सांगितला. हाच असेल. एक काम करतो, OTP सांगून बघतो, मग कन्फर्म होऊन जाईल. हाच का? हा हा घ्या. हा 4 3 2 1. 4 3 2 1. हा मग कन्फर्म होते का बघू. अहो साहेब झाली आहे. हे बघा ट्रॅफिक किती लागले. बसून घ्या लवकर. चला 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 चला. हिंदू ते ट्रॅफिक खरंच वाटलंय खूप. चल चल बसून जाऊ. हा चल. हा चला चला बसा लवकर या. तू माझ्यासोबत एका बंद घरामध्ये 9 रात्र 8 दिवस काय करत होतीस? आणि तुझ्या माझ्या मिठीचा तो व्हिडिओ फेमस झाला. कल्याणच आहे मग, कल्याण. हा कधी संपणार आहे हे सगळं? अण्णा केदार नावाची टांगती तलवार आहे तोपर्यंत माझा आणि अजितचा संसार कायमच संकटात असणार आहे. आणि अण्णांनी खरंच अजितच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर? नाही नाही, माझं काही होऊ दे, पण अजितचं आयुष्य सुखी करायचं असेल तर मला त्या अण्णा केदारला कायमचं संपवावंच लागेल. कायमचं. प्रेरणाताई, आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन येतो. तुम्ही तोवर आराम करा. काय? वल्लरी नाही.
पोलीस स्टेशनला जायची गरज नाही, आपल्याला काही कंप्लेंट वगैरे करायची नाहीये. प्लीज ऐक माझं. नाही प्रेरणाताई, शांत व्हा. हे बघा, आम्ही पोलीस स्टेशनला तुमच्यासाठी म्हणून नाही जातो. आपलं ठरलंय ना, तुमच्या मर्जीविरुद्ध आता कोणीही काही करणार नाही. सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे. आम्ही पोलीस स्टेशनला खरं तर तुम्हाला भरत सोनवण्याची केस आठवतीये ना, त्या संदर्भात जातोय. हे माफीचा साक्षीदार व्हायला तयार झालेत, म्हणून आम्ही पटकन जाऊन येतो. बरं, तुम्ही आराम करा. आणि मी सुद्धा आहेच की. तुम्ही दोघं जाऊन या, मी आहे. घ्या, श्वेताताई आहेत तुमच्यासोबत. आम्ही जाऊन येतो. अरे प्रेरणा, अगं प्रेरणा, तू सॉरी प्रेरणा, नको ना ग एवढं टेन्शन घेऊस. म्हणजे टेन्शन मलाही आहेच बघ, पण थोड्या वेळासाठी आपण विसरून जाऊया ना सगळं, प्लीज. मी तुला गाणं म्हणून दाखवू का? हा, बघ, जर आवडलं ना तर चेहरा हसरा ठेवायचा, आणि आवडलं नाही तर माझ्यावर हसावं, तर पण हस बाई. निघालीस का? अर्ध्या तासात ये, नाहीतर अजितचं काही खरं नाही. श्वेता, मी ना जरा आलेच. हा, अगं कुठे कुठे चाललीस? मी तेजाकडे जाऊन येते. माझं जरा काम आहे त्याच्याकडे. अगं मग मी येऊ का तुझ्या बरोबर? नाही, नको. श्वेता, किती दिवसांनी ऐकला ग तुझा आवाज. छान वाटलं खूप. अगं तू मी येते. खूप दिवसांनी गायली असशील ना अशी. तू रियाज कर. हं, मी आलेच. सॉरी श्वेता, मी खोटं बोलले तुझ्याशी, पण अजितसाठी मला हे करावंच लागेल. सगळं घेतलं ना? बॅग कुठे? बॅग हाय. इंदू, काय? ओ दादा,
हा तर वेगळाच रस्ता दिसतोय. इकडे मॅप वर तर वेगळं दाखवतोय. साहेब 15 वर्ष झाली गाडी चालवतोय. आदू मला हा माणूस जरा ना विचित्रच वाटतोय. तो वेगळ्याच रस्त्याने न्यायला लागलाय आपल्याला. तू 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 बोल काहीतरी. ओ तुम्ही याच रस्त्यावर न्या बरं. मॅप मध्ये जो दाखवतोय तो. अहो साहेब, मॅप फक्त रस्ता दाखवतो. रस्त्यावर झालेले खड्डे, रस्ता वाहून गेलाय ते नाही दाखवतो. आणि मी तुम्हाला नाही फसवणार. आणि मी तुम्हाला चुकीच्या रस्त्यावर नेलं तर मला दुसरं भाडं मिळणार आहे का? नाही ना. ताई मला लहान बहिणीसारखे आहेत. मी तुम्हाला लोकेशनवर पोहोचवतो, काळजी नका करू. आदू तरी सुद्धा मला नाही बरं वाटत आहे. अगं इंदू पण अगं इंदू नाशिक मध्ये वेगळं असतं, मुंबईमध्ये वेगळं असतं. नेतील काहीतरी शॉर्टकट माहिती असेल यांना तर ट्रॅफिक मुळे दुसऱ्या रस्त्याने नेत असतील. हे बघ सर, असं वाटलंच ना आपल्याला की वेगळ्या रस्त्याने नेतोय तर थांबवायला होता ना. ठीक. हा तू वेगळा रस्ता आहे तर. ओ दादा, तुम्ही थांबवा बरं गाडी. हा तर थांबवा इकडेच, आम्हाला उतरू द्या. ओ दादा थांबवा ना गाडी. दुसरी गाडी बघू आम्ही. तुम्ही थांबवा बरं इथे. थांबवा दादा. आहो तर थांबवा ना. थांबवा म्हणलं ना. तुमच्याशी बोलतोय मी, तर थांबवा ना. हे गाडी नाही थांबणार आता. शांत बसा. जा जा रे अपने मंदिरवा, जा जा रे अपने मंदिरवा, जा जा रे अपने मंदिरवा. सुन पावे मोरी सांस नदिया, सुन पावे मोरी सांस नदिया, जा जा रे अपने मंदिरवा, जा जा रे अपने मंदिरवा. ग तू थांबलीस? गा ना. खूप छान वाटतंय तुला असं गाताना बघून. मला पण खूप फ्रेश वाटतंय.